आज 3/3/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, बाबा तुम्हाला खरे वैष्णव बनवण्यासाठी आले आहेत. आता तुम्ही काळ्यापासून गोरे बनत आहात. प्रश्न आहे, सर्वांची इच्छा म्हणजे कामना पूर्ण करणारे तुम्हा मुलांचे नाव काय आहे? उत्तर, तुम्ही कामधेनू जगदंबेची मुलं आहात, जे सर्वांच्या मनोकामना पूर्ण करता. मुक्ती जीवन मुक्ती मिळावी हीच प्रत्येकाची इच्छा म्हणजे कामना असते. म्हणून जगदंबा जगतपित्याच्या मुलांनो, तुम्ही सर्वांना मुक्ती जीवन मुक्तीचा मार्ग दाखवत राहा. हाच तुमचा धंदा आहे. गीत आहे, अंबे तू हे जगदंबे, म्हणजे हे अंबे तू जगदंबा आहेस. ओम शांती. ही मम्मासाठी भक्तांची महिमा आहे. असे म्हणतात की भक्तांची रक्षा करणारे आहात. आता हा तर भक्ती मार्ग झाला. मम्माची महिमा शिवबाबा नंतर आहे. जेव्हा परमपिता परमात्मा शिव येतात तेव्हाच ते जगदंबाची रचना रचतात. रचना म्हणजे हस्तांतरित करणे. ते काळ्याला गोरे बनवतात. ह्यावेळी तर एकच जगदंबा आहे. ज्याप्रमाणे शिवाचे चित्र एकच आहे, त्याचप्रमाणे त्यांची वेगवेगळी नावं ठेवून वेगवेगळे मंदिरं बांधलेली आहेत. अनेक प्रकारे त्यांची स्तुती करतात. परमपिता परमात्मा एकच आहेत. तसेच जगदंबा सुद्धा एकच आहे. 2 भुजा असणारी आहे. 8 हात असलेले कोणीही देवता नसतात. प्रजापिता किंवा जगदंबाला सुद्धा 2च हात असतात. जगदंबेची महिमा कलकत्त्यामध्ये अधिक आहे. काली कलकत्तेवाली असे म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे चित्र सुद्धा खूप भयानक बनवण्यात आले आहे. ती खापराचे हार पण घालते. हा सर्व भक्ती मार्ग आहे. जगदंबा तर बळी घेऊ शकत नाही. ती तर दुनियेला रचणारी आहे. मग ती बळी कशी घेऊ शकते किंवा मांसाहारी कशी असू शकते? त्यांची मंदिरं तर फक्त कलकत्त्यातच नाहीत, अनेक ठिकाणी आहेत. आई आपल्या मुलांचा बळी कधीच घेणार नाही. भक्त किती कडक आहेत. आता कोणीतरी बसून त्यांना समजावून सांगावे लागेल की जगदंबाचे असे भयानक रूप नाही आणि ती असा बळी पण घेत नाही. त्यापैकी एक वैष्णव देवी आहे तर दुसरी मांसाहारी आहे. आता जी मांसाहारी आहे ती वैष्णव बनते. मम्मा कुमारी आहे. तिने तसे तर काही खाल्ले नसेलच. जगदंबा ब्रह्माची कन्या म्हणजे मुलगी कुमारीच झाली ना. आता कुमारीला मग अंबा कसे म्हटले गेले हा समजून घेण्याचा विषय आहे. कलकत्त्यामध्ये खूप पूजा होते. खूप भयानक रूप निर्माण केले आहे. जगदंबेचे असे रूप असू शकत नाही. ती प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारी आहे. तीच खरी वैष्णव देवी आहे. तिच्या मागच्या जन्मामध्ये ती मांसाहारी असेलही, परंतु पुन्हा वैष्णव किंवा पावन दैवी गुणांनी भरपूर बनत आहे. तर जगदंबेच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची महिमा करायला हवी. ही संपूर्ण संगम युगाची गोष्ट आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगायचे आहे की निराकार आत्म्यांचे पिता पण एकच आहेत. मग साकार प्रजापिता ब्रह्मा सुद्धा एकच आहेत. ब्रह्माची कन्या सरस्वती पण एकच आहे. ती कधीच कोणाचा बळी इत्यादी घेत नाही. पूर्वी सुंदर होती, आता सावळी झाली आहे. मग पुन्हा सुंदर बनणार. पुन्हा संपूर्ण परिवार सुद्धा सुंदर बनणार. अनेक ठिकाणी अंबेला 2च हात दाखवले आहेत. हे समजावून सांगितले जाते तर काही जणांना समजेल आणि काही जण भांडणही करतील. गडबड करण्यामध्ये वेळ लावत नाहीत. त्यामुळे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हुशार असणे आवश्यक आहे. तुम्ही मुलं कल्याणकारी आहात.
मम्मा जरी पहिले कलकत्त्याला गेल्या होत्या, परंतु अशी मुरली कधी चालली नव्हती. जगदंबा एकच आहे. तुम्ही अनेक मुली आहात, परंतु नाव तर एकाचेच असेल ना. एकाचेच अनेक मंदिरं बांधले आहेत. आता कलकत्त्यामध्ये ह्या पूजेतून भाविकांची सुटका कशी करावी? त्यांना सुद्धा पूज्य तर बनवावे लागेल. म्हणून कोणीतरी तिथे जाऊन त्यांना समजावून सांगावे लागेल. ह्यावेळी जगदंबा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी विराजित आहे. कामधेनू कामना कशी पूर्ण करते हे कोणालाच माहीत नाही. तुम्ही कामधेनू जगदंबेच्या कन्या आहात. केवळ गौमाता नाही, तर पुरुष पण आहेत. ते सुद्धा अनेकांची मनोकामना पूर्ण करतात. तुमचा धंदाच आहे प्रत्येकाच्या कामना पूर्ण करणे. काही ठिकाणी भाऊ सुद्धा सेवा केंद्र चालवतात. त्यांच्या बुद्धीमध्ये येते की आपण सुद्धा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात, म्हणजे मुक्ती जीवन मुक्तीचा मार्ग सांगावा आणि स्वर्गाचा वारसा द्यावा. आता ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला आहे तेच घेतील. तिथे सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. शिवबाबा, जगतपिता आणि जगदंबा या दोघांचे पण रचयिता आहेत. ह्यांच्याद्वारेच अनेकांच्या इच्छा कामना पूर्ण होतात. कलकत्त्यामध्ये खूप पूजा होते. कोणी कोणावर विश्वास ठेवणार, तर कोणी कोणावर विश्वास ठेवणार. वैष्णव देवीला मानणारे सुद्धा काही जण असतील. ते तुमच्या मतासोबत सहज सहमत होतील. तुम्हाला जगदंबेकडून राज्यभाग्य मिळाले होते. मग जगदंबेला वारसा कोणाकडून मिळाला? शिवबाबांकडूनच मिळाला ना, जे संपूर्ण विश्वाचे रचयिता आहेत. हे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. जगदंबेला सर्वजण मानतात. निश्चितच जगदंबा आणि जगतपिता ह्यांना सुद्धा शिवबाबांकडूनच वारसा मिळतो आणि मग त्यांच्याद्वारे तुम्हा मुलांना प्राप्त होतो. जगदंबा एक आहे आणि ती 2 हात असणारी आहे, अनेक हात नाहीत. सरस्वती ब्रह्माची कन्या ज्ञानेश्वरी आहे, परंतु काली रूपामध्ये त्यांचे रूप भयानक दाखवले आहे. तर ह्यावर समजावून सांगावे लागते की जगदंबेचे असे भयानक रूप नाही. सतोप्रधान मनुष्य परत तमोप्रधान बनतात. तमोप्रधान मनुष्य परत सतोप्रधान मनुष्यांची पूजा करतात. जगदंबा सुद्धा मनुष्यच आहे, कारण जग म्हणजे विश्व तर इथेच आहे ना. बाकी मूल वतन आणि सूक्ष्म वतनला विश्व म्हणणार नाही. देवता सूक्ष्म वतनमध्ये राहतात आणि आत्मे मूल वतनमध्ये राहतात. म्हणून ह्या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. बाकी बाबा आणि वारसा ह्यांची आठवण करायची आहे. 84 जन्मांची कथा भारतातील लोकांनाच सांगायची आहे. जे पहिले देवता होते ते आता तसे राहिले नाहीत. जे देवतांचे पुजारी आहेत त्यांनाच ह्या सर्व गोष्टी समजतील. परत तेच उच्च पद प्राप्त करण्यासाठी मेहनत सुद्धा करतील. बऱ्याच मुलांना वाटते की आपण बाबांची मुलं बनलो आहोत तर जरूर उच्च पद मिळवणार. परंतु जरा विचार करा की पहिले जे जरूर चांगले शिकतील तेच नंतर चांगले पद प्राप्त करतील. जर शिकणार नाही आणि अजूनच विकर्म करत राहणार, ह्याचा अर्थ एक तर दंड भोगावा लागेल आणि दुसरे म्हणजे तुम्ही जाऊन नोकर चाकर बनणार, कारण पापांचे ओझे खूप आहे. जन्मोजन्मी दासी बनले आणि शेवटी पद प्राप्त केले तर काय झाले? त्यापेक्षा प्रजेला भरपूर संपत्ती मिळते. ते कोणाचे दासदासी बनत नाहीत. तर ह्या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या आहेत. बाकी बाबा मुख्य गोष्ट समजावून सांगत होते की वैष्णव देवीच लक्ष्मी बनते. लक्ष्मीचे मंदिर मोठे का वैष्णव देवीचे मंदिर मोठे? कोणाची महिमा जास्त आहे? ती ज्ञानेश्वरी आहे आणि लक्ष्मीला ज्ञानेश्वरी म्हणणार नाही. म्हणून जगदंबेची महिमा जास्त आहे.
त्यांची सुद्धा मोठी यात्रा भरते. दिवाळीला लक्ष्मीला बोलावले जाते. आता हा तर परमात्म्यासोबत आत्म्यांचा मेळा आहे. कोणतेही मनुष्य ह्या गोष्टींना समजत नाहीत. समजावून सांगणारे खूप हुशार असायला हवेत, जे अगदी प्रेमाने युक्तीने कार्य करतील, जेणेकरून कोणीही समजून घेतील की हे अगदी बरोबर आहे. श्री लक्ष्मी किती सुंदर होती. लक्ष्मी नारायणाची एवढी पूजा करतात. ते सुद्धा कट्टर वैष्णव आहेत. जगदंबा पण वैष्णव आहे. बाबांनी त्यांना राजयोग शिकवून मनुष्यापासून देवता बनवले आहे. आता तुमची पूजा होऊ शकत नाही, कारण तुमचा देह पवित्र नाही. तुम्ही जेव्हा संपूर्ण बनता तर तुमचा देह पण बदलून जातो. मग तुम्ही पूजा करण्यास लायक बनता. खरे तर संन्यास्यांची पूजा करायला नाही पाहिजे. आजकाल तर शिवोहम असे म्हणून पूजा करवून घेतात. त्यांच्यामध्ये सुद्धा स्वतःची पूजा न करणाऱ्यांमध्ये एक मठ आहे. आता शिव तर निराकार आहेत, मग त्यांची पूजा कशी होणार? शिव बाबा ब्रह्मामध्ये येतात, तर ते काही स्वतःची पूजा करवून घेत नाहीत. बाबा येतात आणि तुम्हाला पुजारीपासून पूज्य बनवतात. मग पूजा करण्यास कसे शिकवतील? शिवबाबा तुम्हाला काही करू देत नाहीत. तोंडाने रामराम सुद्धा म्हणू नका असे ते म्हणतात. तुम्हाला फक्त बाबांची आठवण करायची आहे. आठवण काही हा जाप नाही. जसे मुलं पित्याकडून वारसा हक्क घेतात, परंतु मुलं पित्याचा जाप करत नाहीत. तुम्हाला सुद्धा जाप जपायचा नाही. जाप आणि आठवण यामध्ये रात्रंदिवस एवढा फरक आहे. ज्ञान स्पष्ट करण्यासाठी अनेक नवनवीन मुद्दे प्राप्त होत राहतात. हे सुद्धा महत्त्वाचे आहे की हे पिता आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला बेहदचा वारसा मिळतो आणि लौकिक पित्याकडून हदचा वारसा मिळतो. ह्या पारलौकिक पित्याने कल्पापूर्वी सुद्धा तुम्हाला वारसा दिला होता आणि आता तोच पुन्हा देण्यासाठी आले आहेत. तर असे बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान फिरायला हवे, जेणेकरून तुम्ही मनुष्यापासून देवता बनू शकणार. आता पहा, ज्ञानमार्गात समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, ज्यामुळे मनुष्य जीवन हिऱ्यासारखे बनेल. अनेक जण दुःखी आहेत. ते एकमेकांसोबत भांडत राहतात. बाबा येऊन ईश्वरीय संप्रदाय निर्माण करतात आणि मग दैवी संप्रदाय निर्माण करतात. म्हणून भांडण करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ईश्वरीय दरबारामध्ये कुणी आसुरी राहू शकत नाही. पतित आत्म्यांना इथे बसण्याचा आदेशच नाही. बाबा समजावत राहतात, मुलांनो, कधीच आपापसात भांडण तंटा करू नका. जसे म्हणतात, सद्गुरु का निंदक ठौर न पाय, म्हणजे सतयुगामध्ये ते उच्चपद प्राप्त करू शकत नाहीत. सद्गुरु जे स्वर्गाचे मालक बनवतात, त्यांची निंदा केली तर उच्चपद प्राप्त करू शकणार नाही. ह्या सर्व येथीलच गोष्टी आहेत, परंतु त्यांनी स्वतःवर घेतले आहे आणि ते मनुष्यांना भीती दाखवत राहतात. इथे तुम्हाला पूर्ण पवित्र बनायचे आहे. ते लोक गुरु करतात, परंतु ते पवित्र शुद्ध बनत नाहीत. गृहस्थींना गुरु बनवून काही उपयोग नाही. हे प्रजेचे प्रजेवर राज्य आहे. मग दैवी राज्य बनवणारे सुद्धा कोणीतरी सक्षम असायला हवेत. बाबा आसुरी दुनियेला दैवी दुनिया बनवण्यासाठी आले आहेत. दैवी धर्माची जेव्हा स्थापना होईल तेव्हा बाकी सर्व धर्म समाप्त होतील. ईश्वर येतील आणि फळ देतील असे म्हणतात. ह्यावरूनच हे सिद्ध होते की निर्वाण धाम घरी कोणीही जाऊ शकत नाहीत. फक्त बाबाच येऊन तुम्हाला राजयोग शिकवतात. बाबा म्हणतात, मी तुमचा परम पिता, परम आत्मा आहे. माझ्यामध्येच संपूर्ण ज्ञान आहे. फक्त मलाच पतित पावन म्हणतात. मीच तुम्हाला राजयोग शिकवतो. मग तुम्हाला दुसऱ्यांना पण तो शिकवायचा आहे. समजावून सांगणारे सुद्धा सर्व एकसारखे नसतात. तुम्हाला ह्याची नोंद घ्यायची आहे.
चांगले भाषण करणाऱ्यांना सुद्धा त्यावेळी सर्व मुद्दे आठवत नाहीत. नंतर आठवतात की अरे मला तर हे सांगायचे होते. म्हणून नोंद करणे म्हणजे डायरीमध्ये लिहिणे आवश्यक आहे. परंतु असे पण नाही की लिहून मग त्याचा अभ्यास करणार नाहीत. श्रीमताचे पालन केल्यावरच धारणा होईल. पहाटे अमृतवेलेला उठल्यावर बाबांची आठवण जरूर करायची आहे. मग ज्ञानाचे मुद्दे पुनरावृत्त करा, दुसऱ्यांना सांगा, तेव्हाच उच्च पद प्राप्त करतील. राजा बनणे हे काही मावशीचे घर नाही, समजले? त्यासाठी मेहनत करावी लागेल. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, पूजनीय बनण्यासाठी पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे. स्वतःची पूजा करवायची नाही. आत्मा आणि देह दोन्ही जेव्हा पवित्र असतील तेव्हाच पूजनीय बनण्यास लायक बनतील. दुसरा सारांश, हुशार आणि समजूतदार बनून कल्याणाची भावना ठेवून सेवा करायची आहे. दैवी गुणांनी परिपूर्ण खरे वैष्णव बनायचे आहे. आजचे वरदान आहे, परमात्म प्रेमामध्ये पृथ्वीच्या आकर्षणापासून वर उडणारे माया प्रूफ भव. विस्तार आहे, परमात्म प्रेम हे पृथ्वीच्या आकर्षणापासून वर उडण्याचे साधन आहे. जे पृथ्वी म्हणजे देह अभिमानाच्या आकर्षणापासून वर राहतात त्यांना माया स्वतःकडे आकर्षित करू शकत नाही. कोणाचे कितीही रूप आकर्षित असले तरी सुद्धा मायेचे आकर्षण तुम्हा उडत्या कलेची अवस्था असणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. जसे रॉकेट जमिनीच्या आकर्षणापलीकडे जाते त्याचप्रमाणे तुम्ही देह अभिमानापासून दूर होणार. ह्याचे विधी आहे निराळे बनणे किंवा एक बाबांच्या प्रेमामध्ये समावून राहणे म्हणजे मग्न राहणे. ह्यामुळेच तुम्ही मायाप्रूफ बनणार. आजचे बोधवाक्य आहे, स्वस्थितीला एवढे शक्तिशाली बनवा जे परिस्थिती त्याला खालीवर करू शकणार नाही. ह्यानंतर अनमोल ज्ञानरत्न दादीजींच्या जुन्या डायरीतून आहेत. ज्ञानच आनंदाचा पाया आहे, ज्याच्या पायावर संपूर्ण जीवनाचे झाड आहे. जर पाया पक्का नसेल म्हणजे मजबूत नसेल तर तो आनंद थोड्या वेळासाठीच टिकतो. जसे मायावी मनुष्य म्हणतात की आम्ही सुखात आहोत कारण आमच्याकडे सर्व संपत्ती आहे, परंतु आपल्याला माहीत आहे की त्यांना नेहमीसाठी आनंद मिळू शकत नाही कारण त्यांना ज्ञानाचा पायाच नाही. हे असे झाले की एखादा सावकार काही फळ काढून खातो आणि त्याची साल फेकून देतो. जे कोणी गरीब माणूस उचलतो आणि आमच्याकडे पण माल आहे हे पाहून आनंदी होतो, परंतु प्रत्यक्षात तो माल मालकच खातो. तसेच आपण ह्या अल्पकालीन मायावी सुखांना तुच्छ समजून ह्या अविनाशी ज्ञानाने ईश्वरीय स्थायी अतींद्रिय सुखाला प्राप्त करत आहोत आणि ते अल्पकाल क्षणभंगुर सुख देणाऱ्या मायेला, ज्यामध्ये वास्तविक कोणतेच सुख नसते, त्याच्या पाठीमागे लागून त्याची चव घेतात, रस घेतात, त्यामध्येच सुख समजून बसले आहेत आणि आपल्याकडे पण काहीतरी माल आहे ह्या अभिमानाने जगतात. अच्छा, ओम शांती.